टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळ परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विमानतळावर येणाऱ्या एका लेनवर हे पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि या पावसाच्या साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना आपले वाहनं जे आहे ते या ठिकाणी काढावे लागतात। हे दृश्य आपण बघू शकतो। विमानतळ परिसरातले हे दृश्य आहे आणि इथेच नाही तर शहराच्या काही सखल भागामध्ये काल जिथे मुसळधार पाऊस झाला त्या परिसरामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे। आपण हे दृश्य विमानतळ परिसरातल्या एका लेनचे हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा, एका लेनवर हे पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि या ठिकाणी हे बघा, आणि या सकाळची फ्लाइट्स आहे लोकांची आणि या पाण्यातून वाहनं जे आहे ते काढावं लागतात। काल रात्री नागपूरसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। शेतीसाठी हा पाऊस फायद्याचा आहे। तापमानही कमी झालेलं आहे, परंतु सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं लोकांची गैरसोय होते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।